राज्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवला असताना मेंढपाळांचं खरं तर या अवकाळी पावसानं अक्षरशः कंबरड मोडले. आता सध्या मी मेंढपाळांच्या कळपावरती या ठिकाणी आलेलो आहे. आपण या ठिकाणी पाहतो हा वाडा आहे आणि या ठिकाणी अनेक जिल्हे बदलून खरं तर हे मेंढपाळ पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये आपल्या या बकरांना चारण्यासाठी घेऊन येत असतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेंढपाळ येत असतात. काय सांगाल बाबा, या गारपिटीनं तुमचं काय नुकसान केलं? आमची बकरच मेलत ना, बकरं मेली बरीचशी 10-20 बकरं आमची मेली, 10 याची मेली आणि पाथी तर पार सोडूनच गेल्या. पाथी आम्हाला चारा नाही. आज आमची लई पंचायत आली, एवढी मोठी पंचायत झालेली आमची. चाऱ्याला काय करावं असं झालंय आम्हाला आणि आम्ही असं प्रत्येक अशी भटकतच राहतोय. कवर भटकायचं? आमच्या लेकराबाळाची काय अवस्था आहे? थोडी सरकारने आमच्याकडे लक्ष घातलं तर चांगलंच वाटेल ना आम्हाला. 4-5 लाख नुकसान झाले. एवढे नक्कीच या ठिकाणी काही मेंढपाळ आहेत. काय सांगाल, किती रुपयांचं नुकसान झालं? 5 लाखाची नुकसान माझीच झाली हो. 20 बकरं गेली म्हणजे काय थोडी गेली का? 15,000 एक मेंढी घेतली होती. आता लंपीने माग मेली. दिवाळीच्या टायमाला लंपी झाला, लंपीने मेली चांगली 45 आणि आता परत एखाद घेऊन 15-20 गेली आणि आता गाराने नुकसान. त्याच्यामुळं मग कसं काय सहन करावा, कुठं कसं जगावं हे खरं तर या ठिकाणी बिबट्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठा आहे. काय परिस्थिती? बिबट्याची तर लई रातभर झोप नाही. लेकरं बाळ आमची उघड्यावर. हे काय आमचं एक आहे का? लई मोठे आमची तराई. तेव्हा तुम्ही कुठून आला? आता आम्ही पुणे जिल्ह्यात ना आलो. न तिकडं होतो देवला. देवला देववर न येता गारपेट झाली. खरपुडीला याला इथं रोडवाडी फाट्याव आणि काल इथं वाडा फिरती होत मग असतं. फिरती वाड आणि बकरू घेता येईना, दिली गटारात टाकून. खरं तर शेतकऱ्यांच्या बरोबरच या मेंढपाळांचं आर्थिक तर कंबरडं मोडलंयच. त्यांच्या संसारोपयोगी वस्तूंचं या गारपिटीमध्ये नुकसान झालेलं आहे. उघड्यावरती असणाऱ्या या संसारात बिबट्याचं सुद्धा दहशत पाहायला मिळत असल्याचं या ठिकाणी मेंढपाळ सांगताना पाहायला मिळत. आणि या ठिकाणी ही जी मेंढ्या आहेत त्या खरं तर या गारठ्यानं आजारी पडल्यानं त्यांच्या पुढील संकटाचा पाडा संपायचं नाव घेत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.